तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर, तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर घेऊन पळाला. भाऊजी, प्रत्येक वेळेस पैसा महत्त्वाचा नसतो. विठ्ठल 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 विठ्ठल. तुझ्या भेटीसाठी किती हा जीव आतुरला, तुझ्या भेटीसाठी किती हा जीव आतुरला. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. हो तूच सखा हरी नाथ अनाथांचा, विठेवरी उभा देव तूच वैष्णवांचा. हो तूच सखा हरी नाथ अनाथांचा, विठेवरी उभा देव. महाराज की जय. महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सब संतान की परम पूज्य माता पिता की जय. सिनेमादेव महाराज की, वेतालदेव महाराज की, आई हिंगलादेवी माते की, आई मसानदेवी माते की, आई एकवीरा माते की. गणपती बाप्पा एलकोट एलकोट, सदानंदाचा, आई माऊलीचा, हरा हरा. ओम नमो पार्वती पते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. विठमाई सकाळ मित्रांनो. तर आता 4:30 वाजलेले आहे. आपली पायवाट सुरू झालेली आहे. आता भेटूया आपण पुढे. रामकृष्ण हरी. भाऊजी, प्रत्येक वेळेस पैसा महत्त्वाचा नसतो. प्रत्येक वेळेस पैसा महत्त्वाचा नसतो. काही जीव लावणारी माणसंसुद्धा सोबत असावी लागतात. कारण माणसं गेल्यावर कळतं, पैसा गेला तर पुन्हा कमवता येईल, पण गेलेली माणसं आयुष्यात कधी कमवता येणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा माऊली. हरी. बघू शकता आता आपण थांबलेलो आहे इथे जस्ट. आता सर्वजण येतील. रामकृष्ण हरी. हरी हरी. आता बघू शकता आहे किती खाली आहे. थोड्याच वेळात सर्वजण आल्यावर फुल पावरण्यात. रामकृष्ण. आता आम्ही इकडे थोडासा पावरण्यात घेतला आहे. सुख शांतीचा मिळतो मेवा, तुझ्या महाद्वारी घेता दर्शन देवा. रामकृष्ण हरी माऊली. जय हरी विठ्ठल. माऊली, आपण किती वर्षापासून वारी करता? 19 वर्ष झाली. 19 वर्ष.
मग असे असे एकटेच जाता की पालखी आहे आपली? नाही एकट्याच असतं. एकटेच जाता तुम्ही? 19 वर्ष. आपलं वय काय? आता 65 आहे. 65 आहे. आणि 19 वाऱ्या केल्या आपण. ही 20वी वारी. हो रामकृष्ण हरी. बघू शकता स्वतःची बॅग उचलून मग आपलं मुक्काम राहायचं ठिकाण हो आपलं जिथं मुक्काम पडेल तिथं जिथं सोय होईल तिथे. हां. मग कसला त्रास वगैरे नाही होत ना? हो. त्रास होतो की नाही कुठला? हं? त्रास चालण्याचा कुठला त्रास नाही ना? मग पांडुरंगाची कृपाच हो हो. सर्व म्हणजे देव. काय आपल्याला 2 शब्द म्हणाल तुम्ही वारीबद्दल? ही वारीबद्दल ना समाधान एवढं होतंय हां. की आपल्या जीवनामध्ये पांडुरंगापाशी आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पाशी काय एवढं समाधान होतंय की सगळं सोयीस्कर बनतंय आपलं. बरोबर बरोबर. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. बघू शकता आपलं नाव काय माऊली? दत्तात्रय माळी. दत्तात्रय माळी माऊली. हां. हा 65 वयाचे आहे बरोबर ना? हो आणि 21वी वारी आहे. हो. एकटेच वारी करतात आपल्या घरापासून. कुठून आपण? खंडोबाची पाली जिल्हा सातारा. सातारा. खंडोबाची पाळी. हो. सातारावरून एकटेच आपले पायी येतात. बघू शकता बॅग वगैरे. आळंदीवरून डायरेक्ट देहू ते आळंदी ते देऊ. पंढर. आता तुम्ही पंढरपूरला आपला परतीचा प्रवास पण चालत करणार की गाडी नेणार? चालत चालत. चालतच. हो बाबा बघू शकता आता आपले माऊली पंढरपूर आपल्या पांडुरंगाकडे इथून चालत जातात. 20 वर्ष झालेले आहे आणि आपल्या घरीसुद्धा म्हणजे चालतच येतील. तर भेटून भरपूर आनंद झाला. हो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली थोडी मदत करू शकता का? हां बोला. काय माझे कपडे गेलेले ते हां. एक धोतर घ्यायचे आणि शर्ट घ्यायचे. अच्छा अच्छा. हो थोडीशी मदत करा. ओके. एक मिनिट थांबा. हित रामकृष्ण हरी. तर आमच्या माऊलीसोबत भेटून भरपूर आनंद झालेला आहे. माऊलीपासून काय शिकायला भेटलेलं आहे. पांडुरंगाची भक्ती. अजून आपल्याला काय पाहिजे? काही नाही माऊली सर्व व्यवस्थित होईल. थोडंसं काही खजूर वगैरे खा. चांगले असतात ऊर्जेला. थोडीशी आणि ऊर्जा भेटते. चालायला थोडी गती येते. चल माऊली येऊ का? नंतर आपण भेटू. हो. चला. रामकृष्ण हरी. मी भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. रामकृष्ण हरी. माऊली म्हणजे काय झालं आपल्यासोबत? कसं काय म्हणजे कोणी काय केलं? मी आंघोळीला थांबलेलो होतो. हां. कपडे ही साईडला काढून ठेवलेले होते. हम्म. चालले ते ना आणि घेऊन पळालाच. त्याच्यामध्ये आपले म्हणजे पैसे वगैरे होते आणि कपडा पण आपली गेली ना? हो. तर माऊली सध्या हे ठेवा. मी भेटेन नाही भेटेन माहिती नाही. माझ्या बॅगेत जेवढे होते मग असं- पूर्ण झाले. नंतर जर मग तुम्ही भेटला हो तर मी काहीतरी अजून प्रयत्न करतो. तर जेवढं माझ्या बॅगेत होतं हो. तेवढं मी सध्या देऊन टाकतो. हो बाकी पांडुरंग आहेच तुम्हाला. हो. कुठल्या ना कुठल्या रूपात येणार आणि मदत करणार. हो बरोबर ना? आता आपल्याला पण चांगलं नाही वाटत. असं नाही झालं पाहिजे वारकऱ्यांसोबत. आणि काय करणार? जैसे त्याचे कर्म तैसे हो. जे नशिबात आहे ते होणारच. होणारच. चल तुम्ही काय काळजी करू नका. आता आपण आहेच एक साथ. हो बसा. रामकृष्ण हरी. जय हरी. येतो मी माऊली. हो. रामकृष्ण हरी. जय हरी विठ्ठल. जय हरी. तर माऊली आधी तर मी व्हिडिओ काढून त्यांचं म्हणजे मुलाखत घेत होतो. नंतर व्हिडिओ वगैरे ठेवला तेव्हा ते म्हणायला लागले की माझ्याबरोबर असं असं झालं की ते काहीतरी स्नान करायला अंघोळ करायला जेव्हा गेले तेव्हा त्यांची कापडं आणि त्यांचे पैसे कोणीतरी चोरले. तर ते रडत वगैरे होते. ते माझ्याकडे कसं की मी मध्ये मध्ये दही खायला बोला ज्याने ऊर्जा भेटेल असे प्रोटीनचे पदार्थ खायला काहीतरी पैसे बॅगेत ठेवतो. तर माझ्याकडे जेवढे होते आज जास्त नव्हते ठेवले बॅगेत. जेवढे आपण ठेवतो सर्व देऊन टाकले. नंतर त्याला बोललो पुढे भेटलं की मी बघतो अजून मदत. कारण की आता माझे थोडेसे जे पैसे आहेत ते आपल्या बॅगेत. माझ्याकडे जेवढं काय होतं पैसे बोला खायला हो बोला मी माऊलीला देऊन टाकलं. सर्वच देऊन टाकलं. माझ्याकडे काहीतरी शेंगदाणे वगैरे होते. 2 खजूर वगैरे दिले. त्याच्यानंतर आता माझ्याकडे डाईटचं सामान नाही आहे. गोडागोली पण देऊन टाकली. माहीत नाही का मनाने बोललं की माझ्याशी गरज त्यांना आहे तर माझ्याकडे जे आहे तर मी देऊन टाकतो. अजून काही ना. आता भेटूया पुढे.
रामकृष्ण हरी. देव कसा माणसात अशी परीक्षा घेतो, कारण की मला असं थोडंसं वाटलं की माझ्यासोबत नारायण चालतो, असा मला थोडा भास झाला. कारण की बघ आपल्याला कसं आहे माऊली, आपल्याकडे असेल तर आपण दान केलं पाहिजे. मी सुरुवातीपासूनच सांगतो की आपण दान करायला शिका. कारण माऊली संजीवन मात्रेच्या कवीमार्फत गेल्या वर्षीच सांगितलं होतं. कविता ऐका, आवडली असेल तर रामकृष्ण हरी. तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर, तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर दुसऱ्यांच्या बहिणीला मान द्या रे. तुमची बहीण सुरक्षित हवी असेल तर दुसऱ्यांच्या बहिणीला मान द्या रे. तुमच्याकडे असेल जरुरीपेक्षा जास्त पैसा, तुमच्याकडे असेल जरुरीपेक्षा जास्त पैसा, त्यातला थोडा गरिबाला दान द्या रे. त्यातला थोडा गरिबाला दान द्या रे. कोणी बोलत असेल नेक, कोणी बोलत असेल नेक, जरा ऐकून घ्या थोडं, सुटेल जीवनाचं गोड. जरा ऐकून घ्या थोडं, सुटेल जीवनाचं गोड. धन्यवाद. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 किलोमीटर राहिलेलं आहे पंढरपूर. तिथून सरळ जाऊन राईट मारायचं आपल्याला, तिथून जाणार वेलापूर. तर बघू शकता मित्रांनो, आपलं 45 किलोमीटर 43 किलोमीटर राहिलेलं आहे. आता लवकरच आपण बेलापूरला जाऊ. भेटूया आता पुढे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर पहिला बावटा इथे थांबलेला आपल्याला भेटलेला आहे. तर माऊली कसं काय काय म्हणता माऊली? आपण इथे नाश्त्याला थांबलो. नाश्ता करण्यासाठी इथे थांबलेलं आहे. तिकडनं आपण किती आलो? 11-12 किलोमीटर आलो मालशेजवळनं. 6 किलोमीटर वेलापूर आहे. तर माऊली 6 किलोमीटर वेलापूर आहे. बघू शकता आपल्या जर नाश्त्याला आपण जागा शोधतो आहे. मच्छिंद्र शंकर शिर्के आणि आपला मित्र आर्चित उत्तम चांदी आणि हर्षवर्धन नरेश वेसावकर म्हणजे उफ पप्पू. तर पप्पू कसं वाटते आज तुम्हाला? आज सेकंड लास्ट दिवस आहे. कृष्णारी माऊली, आपण पिसवाडीला आता आहे. आपला थोडासा नाश्ता इथे होणार. माऊलीने आपल्याला थोडीशी जागा दिलेली आहे. आधीच मी सांगितलेलं की देव वारीमध्ये माणसात दिसतो, कुणाच्या ना कोणाच्या रूपात येतो आणि आपली वारी आनंदात करतो. कधी कुठल्याही भक्ताला आपला पांडुरंग त्रास देत नाही. बघू शकता सारे पांडुरंगाचे भक्त सर्व व्यवस्थित आहे. रामकृष्ण हरी. दुसऱ्यांची हडपलेली संपत्ती, त्याच्यावर पोचलेली संतती कधी तुम्हाला सुखाची झोप देणार नाही, पण स्वकष्टाने कमावलेलं एकच गुंट पिढ्यानपिढ्या तुम्हाला उपाशी मरून देणार नाही. रामकृष्ण हरी. नाही माऊली, बघितलेस हो माऊली, काय चुकीचं नाही, इफेक्ट पडेल नाही माऊली. बरोबर आहे. हा चालेल, बरोबर आहे म्हणजे नाही. चला आता माऊली बोलते मुंडी हालून बरोबर आहे म्हणजे बरोबरच असेल. कारण की कसं आहे माहिती आहे माऊली, एवढं वाईट वागूच नये की असं वाटावे कुणी ठेवलेला स्टेटस तो आपल्यासाठीच ठेवला म्हणून एवढं वाईट वागूच नाही. तात्पर्य एवढं आहे की मी जे काय बोलतो ते मनावर कोणाचे लागतं, ते एवढं वाईट वागूच नाही, ते आपल्या मनावर लागेल. आपण काय आनंदात असंच बडबड करत आपली वारी पूर्ण करतो. बस. रामकृष्ण हरी. कुणाला आवडतं कुणाला नाही आवडतं आपण त्याचा विचार नाही करू. आपण आपले चांगले कर्माने आपण आपली वारी आनंदात करतो. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी माऊली. बोलता राजेश काका. नाही ना, असं काय नाही. आपण सगळ्यांना कॅप्चर करतो. आपण कुणाला असं ठेवू नाही. तू चहा पिवा थांबला नाही? चहा नाही ना, मी चहा नाही पिन नाही. आपलं हसते बॅगीन थोडंफार खावाचं, मीठ भाकर चालत रेवाचं. रामकृष्ण हरी. सोय आहे ते नाही खावते ना. जर उपायच नसेल ते काय पण खावं, मजे मिळेल ते खावाचं. बरोबर ना. उपाय हाय, ऑप्शन हाय, चालवात रेवाचं. जसे प्रोटीन बिस्किट आता माकन होतं जवळ ते हाय, गेलं जाऊ दे. आता टेम्पो येईल तर थोडं काळावर ते नाही मिळावतं. रातचेत मिळालं, आपली बॅग निघेल नाही ना. हो, सगळं आता खपलेलं आहे बॅगींची. बघूया. रामकृष्ण हरी. भेटूया पुढे. बरोबर नाही काय हो जाय थोडंसं मैफिल. मैफिल काय करशील? बिस्किट खाऊन. सगळे आपले प्रेक्षक आतुरलेले आहेत तुमचा आवाज ऐकायला, तुमची ती कला ऐकायला. कंचू कला. हस्तकला नाही, चित्रकला नाही,
आपली स्वतःची कला. झेप बँडचा मास्टर आहे. बघू शकता आपले काका स्वतः कुठलं गाणं म्युझिक तयार करतात, स्वतः बँडला शिकवतात, असे काका म्हणतात बरोबर नाही. एकदम मास्टर. बघा आपल्या इथे आता किती वाजले? 7:30 वाजले. आपण उठत पण नाही तेव्हा चहा होते, इथे जेवण होतात. कारण का शेती भाकर भाकर होतात. ते शेतीवर जाण्यापूर्वी त्यांना जेवण शिजायचं असतं. बरोबर. आणि चुलीवरची भाकर बघू शकता तुम्ही. आपण चुलीवरची सकाळी चहा पण पित नाही 7 वाजता, 9 वाजता चहा पितो आपण, बरोबर ना. आणि इथले लोक सूर्य उगायच्या हातात उठतात 4 बघू वाजता शकता. हा, त्यांचा म्हणून तर मी आधीपासून म्हटलेलं आहे आपल्या शहरापेक्षा गावाचं जीवन 20 वर्ष जास्त असतं. बघू शकता हे बघा चुलीवरचं रिअल खाणं, कुठली मिलावट नाही, काही नाही. आणि चुलीवरचं जेवण एकदम झणझणीत. आणि अशी चव आहे ना, ती गॅसवर तर भेटत नाही. तुम्ही बघू शकता चुलीवरची चव वेगळीच असते. चुलीवरची भाकरीची टेस्ट आहे ना, ती वेगळीच लागते, वेगळाच आनंद येतो. आणि आपण आता चुली पेटवू नाही शकत. जर आपल्या इथे आपण चुली पेटवल्या तर बाजूच्या घरात धूर गेला तर प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यामुळे रामकृष्ण हवेकरी सुद्धा आलेले आहे, जेणेकरून सर्वांना ही वारी आनंदात होते. कुठला त्रास नाही, कुठले जास्त कष्ट नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. पाणी द्या ना. कपिल दादा आवाज देतो, त्या जवळ आहे. बघा आबी माऊली बघा, ही सेवा पाहिजे अशी, एक दुसऱ्यांना मदत करतात. हेच तर पुण्य भेटते. आणि कपिल माऊली सुद्धा देतात पाणी. उतर कपिल माऊली पाणी. झेल घ्या. आणि झेल सुटलेला आहे. अंकुर टपके यांच्या हस्ते हा झेल सुटला. म्हणजे यंदा फॉर्म असेल की नाही. आपल्याला दिलेली आहे आज उपमा. आज काय माऊली नाश्त्याला? रामकृष्ण हरी. चला मस्त आता जय घेऊया आणि खायला सुरुवात करूया. रामकृष्ण हरी. चपाती आणि भाजी बघू शकता. ये दोस्ती बहुत पुरानी है, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. भाजी आणि चपाती हमारा. देवेना तुषार की दोस्ती एकदम कडक. रामकृष्ण हरी. कडक पाव द्यायचा. आता पुढच्या वाटचालीला निघालेलो आहे आपण इथून. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पांडुरंग हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण माऊली मानकरी. गेल्या वर्ष आम्ही ठरवलेलं डोंगरी गल्लीचे आम्ही वारी करणार, पण आमचा अध्यक्ष पन्नय शिमरू त्याने आम्हाला गद्दारी केली आणि तो घरीच राहिला. रामकृष्ण. अंकुर आणि मोनिकचे कान धरले. प्रणय शिमरूने अंकुरला आणि मोनिशला घरी थोडेसे कान भरून दुसऱ्या पार्टीत पाठवलं. रामकृष्ण हरी. अपक्ष पार्टी. अपक्ष पार्टी. पण शिमरू